नमस्कार, आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते. शरीराच्या कुठल्याही भागात क्रॅम्प हा येऊ शकतो. आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी आपल्याला क्रॅम्प हा आलेलाच असतो. यालाच उबळ येणे, पेटके येणे, वात येणे असे आपण म्हणतो आणि इंग्लिशमध्ये मसल क्रॅम्प असे म्हणतात. तर आज आपण या मसल क्रॅम्पविषयी सगळी माहिती बघूया. त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तसेच तुम्ही मला फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता. आपल्याला विविध आजारांवर आयुर्वेदिक ऑनलाईन कन्सल्टेशन हवी असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा. आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल. सर्वप्रथम बघूया की स्नायूला पेटके येणे, मसल क्रॅम्प म्हणजे काय. शरीरातील जे काही स्नायू असतात ते अनैच्छिकपणे जेव्हा संकुचित होतात, आकुंचन पावतात, त्याला पेटके येणे म्हणजेच मसल क्रॅम्प असे म्हटले जाते. आपण ज्या हालचाली करत असतो त्या आपल्या इच्छेने करत असतो, म्हणजे जसे हात हलवणे, पाय हलवणे किंवा इतर ज्या हालचाली ह्या ऐच्छिक अशा असतात. परंतु आपली स्वतःची इच्छा नसताना देखील ज्या वेळेला त्या मसल आकुंचित पावतात त्याला क्रॅम्प असे म्हटले जाते, पेटके येणे असे म्हटले जाते. काही काही वेळेला ते आपल्या डोळ्यांनी दिसते तर काही काही वेळेला ते दिसत नाही. याचा कालावधी अगदी काही सेकंदापासून ते काही मिनिटापर्यंत असू शकतो आणि त्यानंतर तो आपोआपच बरा होतो. यालाच मसल क्रॅम्प असे म्हटले जाते. मग हा मसल क्रॅम्प जनरली कोणाकोणाला येऊ शकतो, कोणाकोणामध्ये याचे प्रमाण जास्त आढळते हे बघूया. मसल क्रॅम्प हा लहान मुलांना, प्रौढांना, वयोवृद्धांना कोणालाही होऊ शकतो, परंतु वृद्ध व्यक्तींमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. वृद्ध व्यक्तींचे स्नायू वयोमानानुसार थोडे थकलेले असल्या कारणाने त्यांच्यामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. जे व्यक्ती व्यायाम कमी करतात किंवा ज्यांच्या शरीराच्या हालचाली कमी आहेत अशा व्यक्तींना मसल क्रॅम्प हा वारंवार झालेला आढळतो. खूप जास्त प्रमाणात शरीरातून घाम जेव्हा जातो त्यावेळेला देखील शरीरामध्ये मसल क्रॅम्प होण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा ऊन किंवा उष्णतेच्या ठिकाणी काम करतो त्यावेळेला शरीरातील पाणी हे जास्त प्रमाणात बाहेर पडते. घामाद्वारे हे बाहेर पडत असते आणि त्यामुळे शरीराला द्रव पदार्थ, पाण्याची कमतरताही भासते आणि त्यामुळे मसल क्रॅम्प हे होऊ शकतात. खेळाडूंमध्ये मसल क्रॅम्प होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे जेव्हा केव्हा व्यायाम करायचा आहे किंवा खेळ खेळायचे आहे किंवा शारीरिक हालचाली करायच्या आहेत त्यापूर्वी वॉर्मिंग अप, मसल स्ट्रेचिंग करणे खूप आवश्यक असते. असे न करता डायरेक्ट खेळ जर खेळला किंवा व्यायाम केला तर मसल क्रॅम्प हे होऊ शकतात. गरोदर स्त्रियांमध्ये देखील मसल क्रॅम्प होण्याचे जास्त चान्सेस असतात. ज्यांचे वजन नियंत्रणात नाही आहे, अधिक प्रमाणात लठ्ठ असे व्यक्ती आहेत, यांना देखील स्नायूंना पेटके हे वारंवार येऊ शकतात. डायबिटीज, थायरॉईड सारखे आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील मसल क्रॅम्प वारंवार आलेला आढळतो. शरीरातील कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 हे जर कमी असतील तरी देखील व्यक्तींना वारंवार स्नायूमध्ये पेटके म्हणजेच मसल क्रॅम्प आलेले आढळतात. अशा प्रकारे मसल क्रॅम्पची विविध कारणे आहेत. स्नायूंना पेटके येतात म्हणजे मसल क्रॅम्प होते त्यावेळेला काय करायला हवे हे बघूया. स्नायूंना पेटके येणे, मसल क्रॅम्प हे अगदी तात्पुरते असे लक्षण असते. यामुळे आपल्या आरोग्यास कोणत्याही प्रकारचा धोका असा नसतो. तरी देखील मसल क्रॅम्प जेव्हा आपल्याला होते त्यावेळेला थंड आणि गरम कॉम्प्रेस जर आपण त्या जागेवर केले तर मसल क्रॅम्प लवकरात लवकर हा जाऊ शकतो. जेव्हा मसल क्रॅम्प होतो त्या ठिकाणी गरम आणि थंड असे कॉम्प्रेस आपण लावू शकतो. यासाठी गरम कापड, हीटिंग पॅड किंवा आईस पॅक हे आपण त्या जागेवर लावून ठेवू शकतो. ज्या स्नायूला पेटके आलेले आहेत त्या स्नायूला हळूवारपणे खेचू शकतो किंवा हळूवारपणे मसाज ही आपण करू शकतो.
मसाज करण्यासाठी हाताच्या तळव्यांचाच वापर करावा. थोडेफार तेल घेतल्यास अतिशय उत्तम, कारण तेलाच्या घर्षणाने तिथे उष्णता निर्माण होते आणि स्नायूतील पेटके जाण्यासाठी मदत होते. खेळ खेळताना अतिशय घाम गेलेला असतो त्यावेळेला किंवा व्यायाम करताना घाम शरीरातून गेल्यामुळे जर मसल क्रॅम्प आला असेल तर अशा वेळी सोडियम पोटॅशियमच्या कमतरतेमुळे, पाण्याच्या कमतरतेमुळे पेटके आलेले असते. मग अशा वेळी व्यक्तीला लिंबू, साखर, मीठ याचे सरबत द्यावे किंवा विविध फळांचे रस आपण देऊ शकतो किंवा इलेक्ट्रॉल पावडर टाकलेले पाणी जरी दिले तरी व्यक्तीचे जे काही मसल क्रॅम्प आहे हे लगेच दूर व्हायला मदत होते. तर अशा प्रकारे अगदी छोट्या उपायांनी हे क्रॅम्प दूर होतात. परंतु काही व्यक्तींना याचा जास्त प्रमाणात त्रास असतो. मग अशा वेळी डॉक्टरकडे केव्हा जावे हे बघूया. ज्यावेळी मसलमध्ये क्रॅम्प येतो त्यावेळी जर वेदना खूप जास्त प्रमाणात असेल अशावेळी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा. क्रॅम्प आलेल्या ठिकाणी सूज, लालिमा जर आढळत असेल तेव्हा देखील डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. स्नायूंना पेटके येणे हे जर वारंवार होत असेल अशा वेळी देखील डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच आपले दैनंदिन जीवन, रात्रीची झोप जर या क्रॅम्पमुळे डिस्टर्ब होत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. म्हणजे आपल्या शरीरामध्ये कशाची कमतरता आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे आणि त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट मिळणे देखील आवश्यक आहे. स्नायूंना पेटके येणे, मसल क्रॅम्प टाळण्यासाठी काय काय करावे हे बघूया. ज्या व्यक्तींना मसल क्रॅम्प वारंवार येतो किंवा ज्यांना येत नाही अशा व्यक्तींनी देखील या नियमांचे पालन करावे. कोणताही खेळ, व्यायाम हे करण्यापूर्वी मसल स्ट्रेचनिंग आणि वॉर्मिंग अप एक्सरसाइज केल्याशिवाय कुठलाही व्यायाम किंवा खेळ हे खेळू नये. जेवणानंतर व्यायाम, खेळ खेळणे हे टाळावे. व्यायाम करताना, खेळ खेळताना किंवा कुठल्याही प्रकारच्या शारीरिक हालचाली करताना शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नये. वारंवार पाणी पिणे, सरबत पिणे, निंबू पाणी पिणे किंवा इलेक्ट्रॉल पावडरचे पाणी पिणे हे चालू ठेवावे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता होणार नाही, सोडियम पोटॅशियमची कमतरता होणार नाही आणि मसल क्रॅम्प देखील होणार नाही. आहारामध्ये दूध, संत्रा, लिंबू, केळी अशा पदार्थांचा समावेश वारंवार करावा. यामुळे शरीराला नैसर्गिक सोडियम, पोटॅशियम मिळेल आणि आपल्याला मसल क्रॅम्पचा जो त्रास आहे हा दूर व्हायला मदत होईल. व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B6 यांची पूर्तता होईल अशा प्रकारचा आहार आपल्या दैनंदिन जीवनात घ्यावा. उन्हामध्ये दररोज 10 ते 15 मिनिटं बसावे, ज्यामुळे व्हिटॅमिन डीची पूर्तता होईल. दूध, चीज, पनीर, दुधाचे पदार्थ किंवा अंडी, मासे, मांस यांचे सेवन जर नियमित केले तर व्हिटॅमिन B12ची पूर्तता आपल्याला होईल. तर अशा प्रकारे आपण स्नायूंना जर वारंवार पेटके येत असेल, मसल क्रॅम्प होत असेल तर ते टाळू शकतो. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.